पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार सध्या आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्यासोबत चर्चा करू। महत्त्वाचा आणि महत्त्वपूर्ण असलेला सण दिवाळी अवघ्या काही दिवसावरून ठेपलेला आहे। पुणे पोलिसांकडून हा दिवाळी भयमुक्त आणि आनंदमय जाण्यासाठी काय उपाययोजना सध्या सुरू आहे तुमच्याकडून? सर्वप्रथम मी आमच्यातर्फे आणि पुणे शहर पोलीस दलांतर्फे दीपावली उत्सवाची हार्दिक शुभेच्छा करतो। पूर्ण वर्षात आमच्याकडून सर्व काही सण असतील, उत्सव असतील किंवा काहीच नसतील तरी पण शहराचे सुरक्षासाठी, आम नागरिकांचे सुरक्षासाठी, महिलांचे सुरक्षासाठी, सीनियर सिटीजन्सची सुरक्षासाठी आम्ही आमचे पूर्ण पोलीस दल तत्पर असते। दिवाळीची ते काळात विशेष करून वाहतुकीची गंभीर काही प्रश्न असते, मार्केट प्लेसेसमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असते, महिला मोठ्या प्रमाणात बाहेर मार्केट प्लेसेसमध्ये जात असते, त्यांचे सुरक्षा, वाहतुकीचे नियोजन आणि आम नागरिकांची सुरक्षा आमच्यासाठी प्राधान्याचे विषय आहे। त्यासाठी पुणे शहर पोलीस दल तत्परतेने प्रयत्नशील आहे। सध्या पुण्यातला गुन्हेगारीचा विषय अगदी चर्चेचा विषय बनला आहे। तुमच्यासाठी सुद्धा एक महत्त्वपूर्ण हे काम बनलेलं आहे। सध्या निलेश गायवळे संदर्भात असेल किंवा सचिन गायवळेच्या संदर्भात खूप मोठा मुद्दा चर्चेला जातोय। नगरच्या पोलिसांची चौकशी होणार होती अशी सुद्धा तुम्ही जे काही वक्तव्य केले, काय त्या संदर्भातली सध्या अपडेट आहे? जे काही गुन्हेगार आहे, जे गुन्ह्याचे मार्गमध्ये जाताना जे कोणी त्यांना मदत केले, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य केले, त्यांचे गुन्हेगारी वृत्तीला काही ग्लोरिफाई करण्याची प्रयत्न केले, ही पूर्ण इकोसिस्टमला पुणे शहर पोलीस दल पूर्णपणे नष्ट करतील। त्यासाठी ऑलरेडी मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू आहे। त्यांचे काही आर्थिक स्रोत असतील, जे काही त्यांचे गुन्हेगारीवरून जे काही मालमत्ता त्यांनी हस्तगत केलेले आहे, त्याचे जप्तीचे कारवाई, हे पूर्ण इकोसिस्टम नष्ट करण्यासाठी पुणे शहर पोलीस दल प्रयत्नशील आहे, कार्यरत आहे। आणि खरं ही सर्व जे टोली आणि गँगस्टर्स आणि क्रिमिनल्स विरुद्ध कारवाई सुरू आहे, हे आम्ही इन्व्हेस्टमेंट मानतो। पुढच्या काळात पुणेकर आणि पुणे शहर पूर्णपणे शांत आणि डिसिप्लिन्ड होतील, याचे परिणाम आपल्याला दिसेल। सर, शेवटचा प्रश्न विचारतो, सध्या राजकीय वरदहस्त या गुन्हेगारांना मिळते अशी सुद्धा जोरदार चर्चा सुरू आहे? कोणत्याही प्रकारचे राजकीय वरदहस्त कोणालाही भेटत नाही, हे पूर्णपणे चुकीचे नॅरेटिव्ह आहे। यामध्ये पोलीस दल आपले नियमाप्रमाणे कायदेशीर रीत्याने काम करत आहे। हे एक फक्त चुकीचे नॅरेटिव्ह आहे की काही याचे काही वरदहस्त कोणाला प्राप्त आहे। कोणताही क्रिमिनलला कशाही वरदहस्त प्राप्त नाही। जे कोणी कायद्याचे उल्लंघन करतील आणि कायद्याचे मार्ग क्रॉस करतील, त्यांच्यावर पोलीस सर्जिकल स्ट्राईक करतील, पूर्वी केलेले आहे, पुढच्या काळात पण करत राहतील। जे कोणी कायद्याचे उल्लंघन करतील त्यांच्यावरती पोलीस सर्जिकल स्ट्राईक करतील अशी प्रतिक्रिया जी आहे ते पोलीस आयुक्त जे आहेत अमितेश कुमार यांच्याकडून पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन रोहित सूर्यवंशीसोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।